ओम नमोजी ब्रह्मस्वरूप राष्ट्रसंताय नमः। गगनातून तेज झळकले तुटून ताऱ्यांचे, अवनीवरती छप्पर उडले तुफान जोराचे। असे हे राष्ट्रसंत जन्माला आले। परमपूज्यने श्री गुरुदेव चराचरा रूपाने अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेवाची परम चैतन्य शक्ती, ब्रह्मनिष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली, संत शिरोमणी वैराग्य रासरसज्ञ जगद्गुरु श्री तुकोबाराय, मानवतेचे महान पुजारी, युग प्रवर्तक, क्रांती प्रणेते, ग्रामगीतेचे जनक ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, भूतलावरील सकळ संत मंडळींना कोटी कोटी प्रणाम करते। आणि आपण आज तिसऱ्या पर्वाला सामुदायिक ध्यानाकरिता उपस्थित उपासक उपासिकांना सस्नेह जयगुरु। आपण ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून गाढा अभ्यासक हरिभक्त पारायण सन्माननीय लांजूरकर महाराज यांच्या मुखातून आपण श्रवण करीत आहात। सुंदरसं त्यांचं वक्तृत्व आहे। आपल्याला हा योग चांगला आलेला आहे। वंदनीय महाराज म्हणतात, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। ओहम सोहम श्वास से अपने अंतरदृष्टीने रखना है। आपल्या चिंतनामध्ये रमायला महाराजांनी सांगितले आहे। काही लोक प्रश्न करतील की जे लोक सिद्ध पुरुष आहेत त्यांनी असे व्यक्त केले की मैं और तू सब एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है। मग इथे वंदनीय महाराजांनी द्वैत का मांडले आहे? अपने आत्म के, आत्मा हा काही वेगळा भाग आहे का? आत्मा हा भाग वेगळा नसून ही जी साधकाची अवस्था आहे, साधक जो आहे, प्रत्येक मानव जो आहे तो या आत्म्यापासून या स्वरूपापासून दूर गेला आहे। त्याने अष्टधा प्रकृतीचा संग केल्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली आहे। त्याला स्वतःच्या स्वरूपाची त्याला भ्रांती पडली आहे। ही जाणीव करून देण्याकरिता मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे म्हणून वंदनीय महाराजांनी आपल्या आत्म्याच्या चिंतनामध्ये रमायला सांगितलेले आहे। अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। कोटी कोटी दीप तुझिया जळती अंतरी। या भजनातून वंदनीय महाराजांनी कोटी कोटी दीप आपल्या आतमध्ये प्रकाश करतो। आपल्या हृदय संपुष्टात कोटी कोटी दीपाचा प्रकाश फाकला असताना आपण मात्र त्याचा बाहेर शोध घेत असतो। कस्तुरीच्या मृग नाभी कमळातच कस्तुरीचा सुगंध असतो, पण तिला अज्ञानामुळे हा सुगंध माझ्या स्वतःमध्ये आहे हे तिला माहीत नसते, म्हणून ती रानोरान भटकते व शेवटी कष्टी दुःखी होते। वंदनीय गुरुमाऊली म्हणतात, मृग नाभि में है कस्तूरी, रहती सदा ही पास है, लेकिन उसे मालूम नहीं वो ढूंढती बनवास है। वैसा ही है हमेशा ईश्वर आदमी के पास ना, लेकिन भुला है आदमी होता न भक्ती चूर्णा। आपल्या हृदय संपुष्टातच ईश्वराचा वास असून आपण मात्र अज्ञानामुळे चिंतनाचा मार्ग सोडून त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो। सुंदरशा भक्तिगीतामधून सांगितलेले आहे, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपवासी, बिना पार्थ सर्व कर्म निरर्थकम। आत्मज्योतीचे ध्यान होण्यासाठी आत्मचिंतनाची अत्यंत आवश्यकता आहे।
त्यासाठी साधकांनी नियमित ध्यान करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रातस्मरामी हृदये संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गती तुर्यम यत स्वप्न जागर सुषुप्तमवेति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंगः. भावार्थ असा आहे की माझ्या हृदयात प्रातस्मरामी, माझ्या सकाळच्या वेळेला, प्रातःकाळच्या वेळेला माझ्या हृदयात स्फुरण पावणाऱ्या त्या आत्मतत्वाचे मी ध्यान करतो, जे सच्चित आनंद स्वरूप आहे, जे आपल्या स्वप्न, जागृती, सुषुप्ती या तीनही अवस्थामध्ये स्थित असून त्या निष्कलंक परब्रह्म तत्वाचे मी ध्यान करतो. आणि हाडामासाचा बनलेला हा जड देह मी नाही, तर ब्रह्मस्वरूप आत्मा मी आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्व हृदयी भगवंत आळवावा. कामना अंतरातील सोडून जो स्वये आत्म्यातची असे तृष्ट तो स्थित प्रज्ञ संयमी. म्हणून स्थित प्रज्ञता अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. वंदनीय गुरुमाऊली भजनातून सांगतात, कोठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल, तुझी एकट्याची माळत्या गुरुदेवासी घाल. म्हणतील कोणी वेडा तुझला जरा नाही की त्याचे, सत्कर्माला चिकटून राही उणे न चित्त कुणाचे. जरी झालासी कंगाल तरी तू आपल्या कर्तव्यासी पाळ, तुझी एकट्याची माळत्या गुरुदेवासी घाल. स्थित प्रज्ञता, स्थिरता, सम बुद्धी. बुद्धी ही अनेक विचारांचं वाटगोळं आपल्यासमोर आणून देते आणि आपण त्याच्यामध्ये गुंतून आपल्या जीवनाचे श्वास काढत असतो. याला आपण जीवन समजतो. वंदनीय गुरुमाऊलींनी ही सुंदरशी साधना आपल्याला दिली. त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश हा आहे की मानव बने सबके ही दिल. असे सुंदर मनाचे लोक ग्रामगीतेमध्ये त्यांनी आग्रहाने लिहिले आहे. ऐसे लोक निर्माण करावेत तरीच जग या उदया नव्हे. अशा सुंदर मनाचे लोक, अशा सुंदर बुद्धीचे लोक, असे आध्यात्मिक बुद्धीचे लोक या जगामध्ये निर्माण व्हावेत, तरच नव्या जन्माची, नवीन जगाची निर्मिती होणार आहे. आज आपण बघतो आहोत जगामध्ये गडबड आहे, अशांती आहे, अस्थिरता आहे, सुविधा भरपूर आहे, साधनं भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, बुद्धीचा विकासही खूप झालेला आहे. पण मनुष्यामध्ये अस्थिरता असल्यामुळे तो दुःखी आहे. ही साधना आपल्याला त्या श्रद्धेने करावी लागेल. एक श्रद्धा म्हणून नाही, एक वेळ आहे म्हणून नाही, तर आपल्या जीवनाचं अंग म्हणून आपल्याला ही साधना करायची आहे. वंदनीय गुरुमाऊलींकडे कोणी जरी गेलं तरी त्यांना वंदनीय महाराज सामुदायिक आणि ध्यान हे आवर्जून आग्रहाने देत होते. कारण माणसाचा सर्वांगीण विकास हा सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थनेतच होतो. आणि हा विकास आपल्याला करीत असताना तोपर्यंत आपल्याला जगातला आनंद हा मिळत नसतो. वंदनीय गुरुमाऊलींनी आपल्याला पलपल में अनुभवना है, त्याच्या आनंदाच्या मस्तीकडे जात पलपल में अनुभवना है. पलपल म्हणजे सेकंद सेकंदाला आपल्याला त्याच्या विकासाकडे जायचं आहे. जोवरी जीव अज्ञानी होतो, जोवरी जीव विकासन होतो, तोवरी जीव अज्ञानी राहतो. बघा ना, ध्यान केल्याने होत नाही, ध्यान लावल्याने होत नाही, ध्यान केल्याने होत नाही, ते आपोआप ध्यान लागलं पाहिजे. की ज्यावेळेला विद्यार्थी शाळा कॉलेजात शिकतो पण तो अभ्यासामध्ये असतोच असे नाही, तसा सरळ मार्गाने निष्ठेने सद्गुरूचे कार्य जो करतो
तो ध्यानात असतो आणि तोच कीर्तीने प्राप्त होतो. म्हणून ध्यानाची धारणा ही अंतरंगामध्ये निर्माण व्हावी लागते. बघा ना, एक व्यक्ती, एक नातेवाईक आपले 24,000ची मदत करतो. आपण म्हणतो त्याला, तू देवासारखा धावून आला बाबा, तू देवाच्या रूपात आला बाबा. आपण त्याला देवाची उपमा देतो. देवाने तर आपल्याला जन्म दिला तेव्हापासून आजपर्यंत तागायत आपल्या हृदयामध्ये टकटक असे ठोके वाजतात. ओहम सोहम श्वास से अपने अंतरदृष्टीने रखना है. भगवंताला शरण जायचे असते, भगवंताचे उपकार मानायचे असतात. वंदनीय गुरुमाऊली म्हणतात, संत स्वरूप या अध्यायामध्ये त्याशी शरण लागे जावे लागत. कारण की भगवंताशी आपल्याला शरण जावे लागे. बोलता वचन श्रवणी भरावे, भरले तैसेची करावे निश्चयाने जीवनात. म्हणून त्यांच्या शब्दावर आपल्याला तत्वावर लक्ष द्यायचं आहे. वंदनीय महाराजांनी ही आपल्याला प्रणाली लावून दिलेली आहे. कशासाठी? तर आत्मा को परमात्मा में लीन करना है, यही ध्यान का उद्दिष्ट है. आपल्याला ध्यान नियमित करावं लागते. बघा ना, साधा प्रपंच आपण करतो, ईश्वर रमायला सांगितलेले आहे. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. कोटी कोटी दीप तुझिया जळती अंतरी. या भजनातून वंदनीय महाराजांनी कोटी कोटी दीप आपल्या आतमध्ये प्रकाश करतो. आपल्या हृदय संपुष्टात कोटी कोटी दीपाचा प्रकाश फाकला असताना आपण मात्र त्याचा बाहेर शोध घेत असतो. कस्तुरीच्या मृग नाभी कमळातच कस्तुरीचा सुगंध असतो, पण तिला अज्ञानामुळे हा सुगंध माझ्या स्वतःमध्ये आहे हे तिला माहीत नसते. म्हणून ती रानोरान भटकते व शेवटी कष्टी दुःखी होते. वंदनीय गुरुमाऊली म्हणतात, मृग नाभि में है कस्तूरी, रहती सदा ही पास है, लेकिन उसे मालूम नहीं वो ढूंढती बनवास है. वैसा ही है हमेशा ईश्वर आदमी के पास ना, लेकिन भुला है आदमी होता न भक्ती चूर्णा. आपल्या हृदय संपुष्टातच ईश्वराचा वास असून आपण मात्र अज्ञानामुळे चिंतनाचा मार्ग सोडून त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. सुंदरशा भक्तिगीतामधून सांगितलेले आहे, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपवासी. बिना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्योतीचे ध्यान होण्यासाठी आत्मचिंतनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी साधकांनी नियमित ध्यान करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण प्रातस्मरामी हृदये संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गती तुर्यम. यत स्वप्न जागर सुषुप्तमवेति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंगः. भावार्थ असा आहे की माझ्या हृदयात प्रातस्मरामी, माझ्या सकाळच्या वेळेला, प्रातःकाळच्या वेळेला माझ्या हृदयात स्फुरण पावणाऱ्या त्या आत्मतत्वाचे मी ध्यान करतो, जे सच्चित आनंद स्वरूप आहे, जे आपल्या स्वप्न, जागृती, सुषुप्ती या तीनही अवस्थामध्ये स्थित असून त्या निष्कलंक परब्रह्म तत्वाचे मी ध्यान करतो. आणि हाडामासाचा बनलेला हा जड देह मी नाही, तर ब्रह्मस्वरूप आत्मा मी आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्व हृदयी भगवंत आळवावा. कामना अंतरातील सोडून जो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ संयमी. म्हणून स्थित प्रज्ञता अंगी बांधवण्याचा प्रयत्न करावा. वंदनीय गुरुमाऊली भजनातून सांगतात, कोठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल. तुझी एकट्याची माळत्या गुरुदेवासी घाल. म्हणतील कोणी वेडा तुझला जरा नाही की त्याचे, सत्कर्माला चिकटून राही उणे न चित्त कुणाचे. जरी झालासी कंगाल तरी तू आपल्या कर्तव्यासी पाळ. तुझी एकट्याची माळत्या
गुरुदेवासी घाल. चित्तप्रज्ञता, स्थिरता, समबुद्धी. बुद्धी ही अनेक विचारांचं वाटगोळं आपल्यासमोर आणून देते आणि आपण त्याच्यामध्ये गुंतून आपल्या जीवनाचे श्वास काढत असतो. याला आपण जीवन समजतो. वंदनीय गुरुमाऊलींनी ही सुंदरशी साधना आपल्याला दिली. त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश हा आहे की मानव बने सबके ही दिल. असे सुंदर मनाचे लोक ग्रामगीतेमध्ये त्यांनी आग्रहाने लिहिले आहे. ऐसे लोक निर्माण करावेत तरीच जग या उदया नव्हे. अशा सुंदर मनाचे लोक, अशा सुंदर बुद्धीचे लोक, असे आध्यात्मिक बुद्धीचे लोक या जगामध्ये निर्माण व्हावेत तरच नव्या जन्माची, नवीन जगाची निर्मिती होणार आहे. आज आपण बघतो आहोत जगामध्ये गडबड आहे, अशांती आहे, अस्थिरता आहे, सुविधा भरपूर आहे, साधनं भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, बुद्धीचा विकासही खूप झालेला आहे. पण मनुष्यामध्ये अस्थिरता असल्यामुळे तो दुःखी आहे. ही साधना आपल्याला त्या श्रद्धेने करावी लागेल. एक श्रद्धा म्हणून नाही, एक वेळ आहे म्हणून नाही, तर आपल्या जीवनाचं अंग म्हणून आपल्याला ही साधना करायची आहे. वंदनीय गुरुमाऊलींकडे कोणी जरी गेलं तरी त्यांना वंदनीय महाराज सामुदायिक आणि ध्यान हे आवर्जून आग्रहाने देत होते. कारण माणसाचा सर्वांगीण विकास हा सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थनेतच होतो. आणि हा विकास आपल्याला करीत असताना तोपर्यंत आपल्याला जगातला आनंद हा मिळत नसतो. वंदनीय गुरुमाऊलींनी आपल्याला पलपल में अनुभवना है, त्याच्या आनंदाच्या मस्तीकडे जात पलपल में अनुभवना है. पलपल म्हणजे सेकंद सेकंदाला आपल्याला त्याच्या विकासाकडे जायचं आहे. जोवरी जीव अज्ञानी होतो, जोवरी जीव विकासन होतो तोवरी जीव अज्ञानी राहतो. बघा ना, ध्यान केल्याने होत नाही, ध्यान लावल्याने होत नाही, ध्यान केल्याने होत नाही, ते आपोआप ध्यान लागलं पाहिजे. की ज्यावेळेला विद्यार्थी शाळा कॉलेजात शिकतो पण तो अभ्यासामध्ये असतोच असे नाही, तसा सरळ मार्गाने निष्ठेने सद्गुरूचे कार्य जो करतो तो ध्यानात असतो आणि तोच कीर्तीने प्राप्त होतो. म्हणून ध्यानाची धारणा ही अंतरंगामध्ये निर्माण व्हावी लागते. बघा ना, एक व्यक्ती, एक नातेवाईक आपले 24,000ची मदत करतो. आपण म्हणतो त्याला, तू देवासारखा धावून आला बाबा, तू देवाच्या रूपात आला बाबा. आपण त्याला देवाची उपमा देतो. देवाने तर आपल्याला जन्म दिला तेव्हापासून आजपर्यंत तागायत आपल्या हृदयामध्ये टकटक असे ठोके वाजतात. ओहम सोहम श्वास से अपने अंतरदृष्टीने रखना है. भगवंताला शरण जायचे असते, भगवंताचे उपकार मानायचे असतात. वंदनीय गुरुमाऊली म्हणतात संत स्वरूप या अध्यायामध्ये त्याशी शरण लागे जावे लागत. कारण की भगवंताशी आपल्याला शरण जावे लागे. बोलता वचन श्रवणी भरावे, भरले तैसेची करावे निश्चयाने जीवनात. म्हणून त्यांच्या शब्दावर आपल्याला तत्वावर लक्ष द्यायचं आहे. वंदनीय महाराजांनी ही आपल्याला प्रणाली लावून दिलेली आहे. कशासाठी? तर आत्मा को परमात्मा में लीन करना है, यही ध्यान का उद्दिष्ट है. आपल्याला ध्यान नियमित करावं लागते. बघा ना, साधा प्रपंच आपण करतो ईश्वराचं आणि आपलं, जोपर्यंत नातं परिपक्व होत नाही तोपर्यंत प्रेमानंदाची प्राप्ती होत नाही. बघा ना, आपण प्रपंच करतो, पती पत्नी यांच्या नात्यामध्ये दृढ विश्वास असल्याशिवाय तो संसार सुफळ होत नसतो. झाड लावलं आनंद, झाडाला फळ आलं ब्रह्मानंद. झाडाचं फळ परिपक्व झालं
प्रेमानंद ही समाधीवस्था आहे. यातूनच आपल्या जीवनाचं सत्कार्य करून घ्यायचं आहे. ग्रामात जे सेवाधारी सेवाचं कार्य करतात, जे कृष्ण, और्य, सौदा असे हे गावात कार्य करतात, त्यांचं आपण जे गावामध्ये कार्य करून त्यांचं जे गावामध्ये निर्माण होतात गावामधून, त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी कृष्णनीती डोक्यात ठेवावी, राम हृदयात ठेवावा आणि सेवा हातात ठेवावी. तरच आपलं हे काम खूप चांगल्या प्रकारे गावाच्या उन्नतीकडे जाईल. आपण आयोजकांनी सुंदरसं नियोजन केलेलं आहे. ही सद्गुरूंनी आपल्याला सिदोरी दिलेली आहे ध्यानाची. त्यातून आपल्या जीवनाचं परिपक्वता करून, आपल्या चित्ताची बुद्धीची परिपक्वता करून आपण सेवाभाव निर्माण करू या समाजासाठी, प्रत्येक गावासाठी आणि देशासाठी. हेच तर ग्राम जयंती आहे. हीच आपल्याला वंदनीय गुरुमाऊलींनी प्रत्येकाच्या मनातली ग्राम जयंती सांगितलेली आहे. एवढे बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय गुरुदेव.